भाजी तर छान उकळते आणि मिक्स पण करून घेतलेला आहे. तर आता करते गॅस बंद आणि घेऊया गरमागरम आपण आता वाढायला. कांदा, लिंबू, भाकर, कढीचा भात आणि शेवची भाजी. ओहो, तर चला मग आता चालू करा. चला आता मी टेस्ट करून बघते. हा बघा, टेस्ट करून बघते. तुला देऊ? चला आता आम्ही जेवतो बाबा. भूक छान लागली. झालंय. कहूगच खरं आहे. हा तू म्हण मला भूक लागली मी जेवते आता. काय भाजी भात कांदा हिशोबा करत खात नाही. नमस्कार. नवीन एका व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काय चाललंय सर्वांचं? कशा आहात सर्वजण? मजेत का? ज्ञानेश्वरीच्या शाळेमध्ये खेळ चालू आहेत. आमच्या ज्ञानेश्वरी सर्व खेळांमध्ये भाग घेतलेली आहे. मस्त खेळांची रेस चालू होती शाळेमध्ये. आता अभ्यासाची सुरुवात 2-4 दिवस शाळेमध्ये हिचे खेळाचे दिवस गेलेले आहेत. आज भरपूर दिवसांनी अभ्यास केला, जरा गॅदरिंग झाली, खेळ झाले. आज होता अभ्यास कंप्लीट करून आता उशीर झाला स्वयंपाक बनवायला. आणि आज आता स्वयंपाकात काय बनवायचं तर विचार केला मस्तपैकी काहीतरी करायचं म्हणून. तर सर्वात अगोदर आता स्वयंपाकाला लागले तर भाकरी करून घेते, कारण की मग मी आज करणार आहे शेवभाजी. त्यामुळे शेवभाजी ही गरम गरमच खावी. त्यामुळे भाकरी करून मग भाजी करते, गरम गरम जेवायला होते. मग त्याच्यामुळे अगोदर भाकरी करून घेते. जर आधी भाजी केली तर मग ते थंड लागल्यावर व्यवस्थित लागत नाही तेवढी शेवभाजी. भात इकड लावलाय आणि आता मस्तपैकी भाकरी करून घेते छान पातळ. शेवभाजी बरोबर सर्वजण चपाती खाते, तर मी आज करणार आहे भाकरी पण खाऊन बघायचं शेवभाजी सोबत कशा लागते. भाकरी छान लागतात. रोटी खात नाहीत का? चपात्या कोण खातात? रोटी भाकरी हॉटेलमध्ये रोटीच खातात, मग भाकरी कशी एक नंबर लागते. हो, हे बघा आमच्या इशूचे कसे नखरे चालू आहेत. जुट्टूवर बॉटल ठेवणं चालू. तिच्या घरामध्ये सारखं हे पसारा काढ ते पसारा काढ. तिला थंडी वाजत नाही. ज्ञानेश्वरीने स्वेटर घातलंय मोठं, पण तिला घातलेलं काही ठेवत नाही. ती ज्ञानेश्वरीला थंडी वाजायला होय का ज्ञान? आहे का नाही तुमच्याकडे थंडी? आमच्याकडे भरपूर थंडी सुटलेली आहे. खूपच गारठा सुटलाय आणि इशूला काही आमच्या थंडी वाजत नाही. झोपलं तरी पांघरण ठेवत नाही अंगावर. शेव खायचे का ग? शेव आणलाय? शेव नाही. शेव आणलेला आहे भाजीसाठी असा मोठा जाडा शेव. काय घेतली अजून तिने? शेवची कॅरी बॅग. शेव नको तुला? कुठं चेव? ए चेव कुठं? तिथं आहे मन बर. शेव भूक लागली तुला? काय लागले? भूक लागले. आता मी पटकन घर झाडून घेते. वा 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 वा, घ्या कामाची बाई. कामाला करते रे, करते हुशार आहे. बघा गरमागरम भाकरी तयार झालेल्या आहेत. एक नंबर कडक भाकरी केलेत आज मी शेवभाजीमुळं. तर इकडं भाकरी करून झाल्या, आता भाजीची तयारी. मी शेवभाजीसाठी कांदा लसूण तव्यावर छान भाजून घेत आहे. त्यानंतर इकडे टमाटर पण कट करून घेतलेत. तर आज मस्तपैकी बनवायचं आहे शेवभाजी. शेवभाजीच्या जेवणाचा बेत आहे स्पेशल आज. इकडे गरमागरम भात पण तयार झालेला आहे. बघा भात बी रेडी झालेला आहे. मसाला पण भाजत तिकडे भात तयार झाला. आता टमाटो पण भाजून घेत आहे. थोडंसं तेल टाकून टमाटो पण भाजून घेतले. कांदा आणि लसूण छान भाजून झालाय. त्यात तव्यावर लगेच टमाटो पण भाजते. यायचा भाजून घेतले की चव छान येते. गिरवी पण मस्त बनते. भाजी बनवताना तेलामध्ये जास्त वेळ परत नाही लागणार. आपण असं भाजून वाटलं की भाजीसाठी, कारण मग जर डायरेक्ट आपण कच्चं वाटलं की मग भाजी बनवताना जास्त वेळ जातो परतायला. चव पण येते आणि जास्त वेळ पण लागत नाही. भाजीची सगळी तयारी झालेली आहे. फोडणी मारून घेते. मसाला भाजलेला वाटून घेतलाय सगळा.
त्यामध्ये टाकते आता तेल. शेवभाजी थोडी चमचमीतच करावी म्हणून तेल थोडंसं जास्त टाकते. तर तेल मस्त गरम झाले, त्यात टाकले मी जिरा मोहरी. जिरे आपले छान असे तळले कडून झाले की त्यामध्ये टाकूया आपण वाटून घेतलेलं हे पेस्ट. कांदा लसूण एकत्रच वाटून घेतलेला आहे. भाजून वाटले की भाजी करताना लय वेळ लागला. पेस्ट नंतर छान भाजून घेऊया अजून तेलामध्ये, कारण वाटल्यावर कांद्याचं थोडंसं पाणी सुटते. पाणी हे असं चरचर वाजेपर्यंत बंद होईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊया. जर बारीक गॅसवर भाजायचं. तर बघा इथं पेस्ट छान भाजून झालेली आहे. तर इथं मी काही प्लेटमध्ये मसाले काढून घेतलेत. किचन किंग मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळदी पावडर. आता मसाले टाकूया आपण सगळे सोबतच. थोडीशी धना पावडर पण घ्यायची. धना पावडर नाही घेतली मी. मसाले थोडं परतून घ्यायचं चांगलं असतं जरा. काय मसाले परतून झाली की मग टोमॅटोची पेस्ट टाकायची. मसाले भाजलेला छान वास येतोच, त्यावेळेस आपण ही टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. प्युरी टाकली चांगला असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो भाजून वाटले त्यामुळे त्याला पण जास्त वेळ लागत नाही. भाजल्यामुळे जे टोमॅटोतलं पाणी असते ते ऑलरेडी आपण तेलामध्ये भाजलं त्यावेळेस शोषण घेतले जाते. मसाला छान भाजून झाला. साईडनं बघा कसं तेल सोडते मसाला. थोडीशी कोथिंबीर टाकते मध्ये. कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. आता गिरवीमध्ये आपण डायरेक्ट पाणी टाकणार आहे. त्या मिक्सरच्या भांड्यात मसाले वाटलेत त्याच्यामध्येच पाणी टाकून मी पाणी ह्यामध्ये ॲड करते. आता आपण टाकूया. मस्त मसाला रेडी झाला बघा. आता टाकते पाणी. आता टाकूया चवीनुसार मीठ. शेव लगेच टाकायचं नाही, चांगली उकळी द्यायचं. अजून वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. मिक्स करूया आपण मीठ टाकले त्यामुळे. गिरवी आपली एकदम मीडियम असावी, जास्त पातळ नाही किंवा एकदम घट्ट नसावी. घट्ट केलं तर मग शेव टाकल्यानंतर खूप अजून ते घट्ट होते थंड झाली की थोडी. आणि जास्त पातळ घेतले तर मग ते रस्सा एकीकडे आणि शेव एकीकडे होतो. त्यामुळे रस्सा हा मीडियम असावा. वाटण बघूनच पाणी ॲड करायचं त्यामध्ये. तर इकडं गरमागरम शेवची भाजी तयार झालेली आहे. सगळा स्वयंपाक झाला, शेवटी शेवची भाजी करते मी. तर मस्त रश्श्याला उकळी आल्या त्यामध्ये टाकूया आपण शेव. तुम्ही शेव रश्श्यामध्ये आपण वाढताना आपण टाकू शकता, असं उकळी आल्यावर टाकलं तरी चालतं. तर आता मिक्स करून घेते. हलकं मिक्स करून घ्यायचं रश्श्यामध्ये. भाजी तर छान उकळते आणि मिक्स पण करून घेतलेलं आहे. तर आता करते गॅस बंद आणि घेऊया गरमागरम आपण आता वाढायला. या जेवण करायला. जेवण करायला या. बरं का ईश्वर? हे ईश्वरी, हा प्लेट. हा प्लेट घेतली. जेवायला काय आज? कशाची भाजी आहे? काय जेवणार आहे तू? भाजी. भाजी कशाची आहे? तवरी बघ. भाजी कशाची? त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? हा शेवभाजी. 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 ऐकू ना गेले का? ऐकू ना गेले? तर या जेवण करायला. शनिवार आहे, उपवास सोडायला. मस्त झाल्यात गरम गरम भाकरी, गरम गरम भाजी, कडक भाजी. कोण बसले? इकडं आबा, इकडं दीदी, सगळ्याला सांगायला. ते सांडोले म्हणून आहे ते मांडीवर. ते सांडोले म्हणून मांडीवर घेतले कपडा. मांडीवर सांडोले म्हणून कपडा घेतला. सांडोले म्हणून घेतले. मग माझे गुन्ही बाळ
अरे बाप, आपटलं गुणी लगेच. बाळ गुण दाखवाल. ते घे इकडे ते भाजी बघू बर कशी झाली. हो, वास तर मस्त येतोय की. ये पिलू. वाज मस्त झाली भाजी, वास मस्त येतोय. आई माझं प्लेट हा. बर. बघा इथं मस्त झाली आपली भाजी, एकच नंबर झाली. मस्त झाले, वास पण छान येतोय. ईश्वरी भाकर खाणार आहे का तू? आता भाजी देऊ. दे. भात भाजी खाणार. दे. चला माझं मला बी वाढून घेते. हो हो, घ्या की मग घ्या. कांदा घेतलो नाही, कांदा लिंबू द्यायचे, लिंबू घे की ते. आणि तू इकडं बस की, इकडं का बसली ते एवढा पातीचे कांदे घ्या बारके. घेतले की घेतला का? का इकडे देऊन आणल्या. बापरे. हो हो, पात आणले उद्या भाजीला, त्याचे कांदे काढून घेतले, मस्त लागते ते तर. कवळी. हो झालं की. हे माझं ताट आहे, माझं ताट आहे. हा ते तुमचं ताट आहे. हा हा, भाजी भाजी भात. भात. हे कणी आहे का? कणी. कणी बासमती. गुळू गुळू जाते. बारीक बारीक. शेव पण घेतले उरलेले. तुला कमी पडला तर शेव खाऊ. चला आता बघा आपलं ताट रेडी झालेलं आहे, तर या जेवायला. ऐश्वरीला कसं लागाले बघा. या ताटामध्ये कांदा लिंबू ठेवला, हिला पण कांदा लिंबू ठेवायची. इथं ठेवते बघा, ह्या आता ताटात मी ठेवते. सांगते. कांदा, लिंबू, भाकर, कढीचा भात आणि शेवची भाजी. हो हो, तर चला मग आता चालू करा. चला आता मी टेस्ट करून बघते. हा बघा, टेस्ट करून बघते. तुला देऊ. चला आता आम्ही जेवतो बाबा. भूक छान लागली. झालंय. कहूगच खरं आहे. भूक लागली. हो का, जेवण चालू आहे, भूक लागली आहे. काय झालंय? काय झाले मग? थांब थांब, काय झाले इशू? इशू काय झाले? भूक लागली आहे? पाणी दे ग, पाणी पिले की त्याची भूक जाते. मग जेवण कर की, तू जेवणा गेलीस. हा जेव बर. गिलास भरून ठेवतो इकडे इथं. तेव्हा असं लिंबू पिळायचं कांद्यावर, भाकरीवर, भाजीवर, आणि मस्त जेवायचं असं. खा. तुला लिंबू टाकू. कसं झालं रे? मस्त झणझणीत झाल्या शेवची भाजी. एक नंबर झाला. आता जेवणाचा बी बघा का. ईश्वरी पण लिंबू टाकून खाते. छान छान कांदा. तर या सर्वजण मस्तपैकी शेवची भाजी खायला. कशी वाटली आजची आमची, कमेंट मध्ये जरूर सांगा. आजची भाजी कशी वाटते, तुम्ही कसं करता. तुला टाकू. थोडंच टाकायचं असते. लय आंबट आवडते आमच्या ईश्वरीला. बस. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये जरूर सांगा. आमचे नवीन नवीन व्हिडिओ असले पाहत राहा. बाय बाय. तर मस्तपैकी आता सगळेजण जेवणात गुंग झालेले आहेत. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओ बाय बाय करा की. खाण्यात वेळ झाले आता. हा तू म्हण, मला भूक लागली, मी जेवते आता. काय भाजी भात कांदा. ईशू भाकरच खात नाही.